नमस्कार ओम साईराम. मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. आता सगळ्यात महत्त्वाची सूचना, आठवड्याचं राशी भविष्य घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी. मला शनिवार जमो, रविवार जमो, ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्ही वाट बघत असता म्हणून मी त्या दिवशी टाकत असते. तर आज शनिवार आहे, शनी महाराजांना खुश करायचा दिवस आहे. तर आज आपल्या ऑफर आहे या काळ्या घोड्याच्या नालेवर. शनीचं ही काळ्या घोड्याची नाले बघा पूर्ण वापरलेली आहे, ती आपल्याकडं आज आहे. तुम्हाला व्यवस्थित ह्याच्यावर शनीचा मंत्र किंवा जे काही तुम्हाला गरजेचं आहे हे सगळं करून दिलं जाणार. ह्याच्यावर आज सुपर डुप्पर ऑफर आहे. खूप किंमत कमी आहे. तुम्ही बाहेर हे घ्यायला गेलात तर तुम्हाला 2,500च्या खाली कुठेही मिळणार नाही. तुम्ही कोणतंही स्टोर ओपन करून बघू शकता ऑनलाईन की किती किंमत आहे याची. तर आज आपल्याकडे मात्र हे ऑफर रेटमध्ये आहे. हवं असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती आजच्या आजच बुकिंग जरूर करा. दुसरी गोष्ट, राशी ब्रेसलेट. राशी ब्रेसलेट हे प्लीज विनंती आहे माझी की सगळ्यांनी जरूर घ्या. मी तुमच्यासाठी दिवस वाढवलेले आहेत बुकिंगसाठी. सगळ्यांनी जरूर घ्या. भरभरून साथ आहे की एक महाराष्ट्रातली छोटीशी यूट्यूबर जर 10 ते 12,000 ब्रेसलेट राशीचे विकू शकत असेल तर तुमच्यासारख्या परिवार माझ्याकडे आहे. यापेक्षा दुसरं मला काय हवं आहे. आणि मी काल सुद्धा तुम्हाला सांगितलं की गॅरंटी एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे मृत्यूची. पण गॅरंटी त्याचबरोबर एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे माझ्या प्रोडक्टची, माझ्या ब्रेसलेटची, माझ्या क्रिस्टलची, माझ्या ब्युटी प्रोडक्टची आणि सगळ्याची मी स्वतः पहिल्यांदा बघत असते, त्याशिवाय देत नाही. म्हणून ब्रँड म्हणजे आपलं एंजल ब्युटी, ब्रँड म्हणजेच आपली छोटीशी आशा, ब्रँड म्हणजेच सारिका लाईफस्टाईल आणि ब्रँड म्हणजेच एस ज्योतिष कट्टा. तर त्या ब्रँडचं ब्रेसलेट कुठं बघायला मिळणार नाही. माझा 12 महिन्याचा अभ्यास हा तुमच्या 12 महिन्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळं ब्रेसलेटची ऑफर कोणीही घालवू नका. अगदी कमी दिवस राहिलेले आहेत. मी तिसरा लॉट तयार करणार नाही आहे, कारण ब्रेसलेट हे अशी चीज आहे की तुम्ही 30 जानेवारी 2025 पर्यंत घेऊ शकता. फेब्रुवारी महिन्यात तुम्ही घेऊन त्याचा काही फायदा नाही, कारण 1 महिना तर त्यातला निघून गेला असतो. आणि एखाद्याचा आपण म्हणतो पाया मजबूत नाही झाला तर पुढची गणितं येत नाही. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यातच ब्रेसलेट हातात असेल तुमच्या तर पुढचं वर्ष तुमचं चांगलं जाणार आहे. ग्रह, तारे, सितारे, नक्षत्र सर्व एकत्र करून बनवलेलं आहे आपलं राशी ब्रेसलेट. आजपर्यंत मी राशी ब्रेसलेट कोणालाही ओपन करून दाखवलं नाही, ना पोटली ओपन करून दाखवलेली. तरी सुद्धा जो काही विश्वास मला मिळतो आणि सगळ्यात जास्त व्ह्यूवर असतात हे एस ज्योतिष कट्टावर. बोर करत नाही, गप्पा मारत नाही मी. तर गप्पा मारायला येईल सारिका लाईफस्टाईलवर. चला आठवड्याचं राशी भविष्य चालू करूया. पण फक्त नम्रतेची विनंती ही आहे की राशी ब्रेसलेट जरूर घ्या. ज्यांना त्रास आहेत, कोर्ट कचेरी, संततीबद्दल प्रॉब्लेम, मुलं पास होत नाहीयेत, लग्न ठरत नाहीये, ठरलं तर मुलं होत नाहीयेत, काळी जादू, दुश्मन, जे काही तुमच्या आयुष्यात आहे या 12 महिन्यात आहे, त्या 12 महिन्यावर त्याला मात करणारे क्रिस्टल तुमच्या सगळ्या ब्रेसलेटमध्ये घातलेले आहेत. तेवढीच पॉवरफुल रेकी त्याला दिलेली आहे. रेकी दिलेली आहे त्याला 3 मार्गानं. त्याच्यामुळं ते ब्रेसलेट हे 1000% सक्सेस हे तुम्हाला देणारच आहे. तर प्लीज सगळ्या राशींनी जे राहिले असतील अजून त्यांनी राशी ब्रेसलेट बुक करून टाका, कारण 10-12 तारखेच्या नंतर ते तुम्हाला मिळणार नाही. तर चला चालू करूया तुमच्या आवडीचा कार्यक्रम राशी भविष्य. सॉरी, खूप लाईट गेलेली आहे, पण काम नाही थांबवायचं, कारण पुढं काम आपल्याला खूप आहे. राशी भविष्य चालू करूया. या आठवड्याचं काय म्हणत आहेत तुमचे ग्रह, सितारे, काय उपाय केला म्हणजे युनिव्हर्स तुम्हाला साथ देईल, आणि काय एंजल नंबर वापरला म्हणजे तुमची कामं सक्सेस होतील, किंवा जी तुम्हाला वाईट काही ग्रह नक्षत्र देत असतील त्याचा तर त्यामुळे एंजल नंबर वापरल्यावर काय घेईल. सगळ्यांनी आपल्या नावरस नावावर रास बघायची आहे. एंजल नंबर 2 असतात. पहिले 4 दिवस, नंतरचे 4 दिवस डाव्या हातावर कुठेही तुम्ही डाव्या बॉडी पार्टवर लिहू शकता तुमचे एंजल नंबर. तर याप्रमाणे सगळ्यांच्या आवडीचं राशी भविष्य चालू करूया. काय म्हणतायत तुमचे ग्रह, सितारे. रास आहे मेष. ओम साईराम. तर काय होणार आहे या आठवड्यामध्ये तुमचं. मेष राशीची चालू झाली आहे चिडचिड, का तर शनी महाराजांची चाल चालू झाली आहे त्यांच्याकडं.
शनी महाराज हेच करतात, यायच्या आधीच घाबरवतात किंवा चिडचिड, एखादी डिसिजन न घेणं, घेता न येणं, हे या आठवड्यामध्ये तुमचं चालू होईल. ज्या मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची डिसिजन घेता येत होती किंवा तुमचे निर्णय कधी चुकणार नाहीत असं तुम्हाला वाटत होतं, ते या आठवड्यामध्ये मनाची चिडचिड होईल आणि कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. या प्रकारचं वातावरण तुमच्या मनस्थितीमध्ये राहील. कोणत्याही एका गोष्टीवर कायम न राहणं, दिवसातनं 17 वेळा विचार बदलणं, हे करू का ते करू, साधा स्वयंपाक असेल तरी सुद्धा 4-5 वेळा वांग करू का गवारी करू का, हे करू का ते करू का, असे विचार मनात येणं मेष राशीच्या सुरुवात झाली आहे. ही आहे ओळख. शनीची चाल हळूहळू तुमच्याकडे येत आहे. तर याच मनस्थितीमध्ये हा आठवडा जाईल. पैसा मिळेल, मुबलक पैसा मिळेल. पैशाला अजून काही प्रॉब्लेम नाही आहे. शनी महाराज अजून तिकडपर्यंत आले नाही आहेत पैशापर्यंत. शनी महाराजांचा पहिला फेरा असतो या भागामध्ये, त्यामुळं पैसा भरपूर मिळेल, फायदा होईल. जर पार्टनरशिपमध्ये असाल तर थोडंसं सावध राहायची गरज आहे. काय करत आहेत आपले पार्टनर वगैरे, या पार्टनरशिपचा बिझनेस सांगते मी, तर ह्याच्याकडे लक्ष द्या. एंजल नंबर आहे तुमचा 2 आणि 9. हा एंजल नंबर वापरायचा आहे, म्हणजे चिडचिड थोडीशी कमी होईल तुमची आणि एनर्जी लेवल हाय होईल आणि मन स्थिर राहील. या 2 गोष्टी त्यातनं घडतील. काय करायचं आहे, महादेवाला थोडीशी साखर पिंडीवर अर्पण करून यायचं आहे सोमवारच्या दिवशी. म्हणजे चंद्र खुश होईल, म्हणजे मनाचा शुक्र खुश होईल, चंद्र खुश होईल आणि मानसिक स्थिती जी तुमची डामाडोल होत आहे त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला शांती भेटेल. चला, ओम साईराम. पुढची रास आहे वृषभ रास. तर काय सांगत आहे वृषभ रास आपल्याला हे आता आपण बघूया. पैसा मिळेल, वृषभ राशीला पैसा मिळेल. या आठवड्यामध्ये सुद्धा पैसा तुम्हाला चांगला मिळणार आहे, पण तो पैसा कुठं ठेवायचा, चोरी होण्याची किंवा तुम्ही फ्रॉडमध्ये कुठंतरी अडकण्याची दाट शक्यता आहे. तो रस्त्यावरचा फेरीवाला असेल, अगर एखादा मोठा हॅकर असेल, काहीही होऊ शकतं. त्यामुळं आपला पैसा हा सावधगिरीनं ठेवायचा आहे. हे वृषभ राशीनं काम करायचं आहे. कोणतंही तुम्ही जरी कंपनीत असाल, काय असाल, जिथं कुठं तुमच्या आर्थिक व्यवहार हातात आहेत तिथं पूर्णपणे सावध राहायचं आहे. या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर कुणीतरी फसवायचा प्रयत्न तुम्हाला करू शकतं. जास्तीत जास्त लोकांच्या सहवासात या आठवड्यात येऊ नका, म्हणजे या घटना घडणार नाहीत. गोड तोंडानं गोड बोला, चिडचिड करू नका, रागात कोणते निर्णय घेऊ नका. एवढं जरी केलं तरी खूप आहे. विद्यार्थी वर्गासाठी मात्र खुशखबर आहे की विद्यार्थ्यांचा, नेमके 12वीचे विद्यार्थी, या लोकांना अभ्यासामध्ये मस्तपैकी मन लागणार आहे. अभ्यासात मन लागत नसेल तर क्रिस्टल जरूर घ्या, सरस्वती क्रिस्टल घ्या, ग्रेंजेड ब्रेसलेट घ्या. नाही तर विद्यार्थ्यांसाठी रेकी चालू असते. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची रेकी बुकिंग होत आलेली आहे की तुम्हाला जो पेपर हवा आहे किंवा जो टायमिंग हवा आहे त्यामध्ये मी तुम्हाला रेकी देत असते. ती रेकी ही तुम्ही घेऊ शकता. वृषभ राशीचा नंबर तुम्हाला वापरायचा आहे 4 आणि 1. राहूची थोडीशी चाल आहे, त्याच्यामुळे 4 आणि 1 हे नंबर तुम्हाला गरजेचे आहे. त्याचबरोबर काय करायचं आहे तर वडाच्या झाडाला गोड दूध घालायचं आहे किंवा नसेल तर गोड पाणी घालायचं आहे. दूध मोठं सारं वाया घालवू नका, मांजरांना वगैरे पाजा, पण चमचाभर दूध आणि भांडभर पाणी असं तुम्ही सोमवारच्या दिवशी वडाला घालून या. म्हणजे ज्या काही तुम्हाला फसवणूक होणार आहे या फसवणुकीपासून तुम्ही लांब राहाल. युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल. चला आता बघूया पुढची रास. ओम साईराम. आपण मिथुन रास. मिथुन राशीनं ब्रेसलेट वापरणं अतिशय गरजेचं आहे. मला माहीत आहे मिथुन राशीचा जास्त प्रमाणात या गोष्टीवर विश्वास नसतो, पण इथंच तुम्ही चूक करणार आहात. ब्रेसलेट न घेता पुढचं वर्ष डामाडौल होणार आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गरज आहे ब्रेसलेट घ्यायची. या आठवड्यामध्ये खर्च तुमचे जास्त वाढणार आहेत. इन्कमपेक्षा खर्च जास्त होतील किंवा शॉपिंग जास्त होईल. यामुळं तुमचं बजेट ढासळेल आणि त्यामुळं चिडचिड व्हायला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे स्किनची ॲलर्जी, डॉक्टर लोकांना पैसा जाऊ शकतो. स्किनची ॲलर्जी तुम्हाला होऊ शकते आणि तुम्हाला त्याच्यामध्ये करा, त्यामुळं जास्त काळजी घ्या. जे वयोवृद्ध आहेत त्यांनी स्वतःच्या डोळ्यांची काळजी घ्या, कारण आता तुमची काहीतरी डोळ्यांची ऑपरेशन, नंबर वाढणं, डोळ्यात काहीतरी जाणं हे आठवड्यात या घडू शकतं. त्यामुळे डोळ्यांना अतिशय जपा. तुमचा एंजल नंबर आहे 4 आणि 9 आणि तुम्ही काय करायचं आहे तर रोज झोपताना 1 मिरा
रोज झोपताना एक मिरा आपल्या उशाखाली ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यावर आठवणीनं तो घराच्या बाहेर रस्त्यावर फेकून द्यायचा आहे. बास आहे एवढं तुमच्यासाठी. जो त्रास तुम्हाला होणार आहे तो त्रास तुम्हाला होणार नाही. आणि खरोखर मिथुन राशीला पुढच्या वर्षासाठी ब्रेसलेट वापरणं गरजेचं आहे, तर जरूर ब्रेसलेट वापरा. पुढची रास आहे ओम साईराम कर्क. कर्क राशीचे काय म्हणत आहेत ग्रह सितारे हे आता आपण पाहूया. तर कर्क रास ही या आठवड्यामध्ये एकदम बिझी राहणार आहे त्यांच्या कामामध्ये. ज्यांना नोकरी नाहीये त्यांना नोकरी मिळायची सुद्धा दाट शक्यता आहे. इंटरव्ह्यूला बोलवणं येतील. या सगळ्या गोष्टी म्हणजे पैशाच्या आर्थिक चणचणीमधनं बाहेर काढणारा हा आठवडा, याचे फळ भले तुम्हाला पुढच्या आठवड्यात मिळेल, पण बाहेर काढायला सुरुवात, स्टक झालंय, नोकरी लागतच नाहीये, इंटरव्ह्यूला कॉल येतच नाहीये, ही जी पोझिशन तुमची आत्ता आहे त्यातनं तुमची सुटका होईल आणि हे सगळं जण पुढं चालू होईल. पण कर्क राशीनं सुद्धा ब्रेसलेट वापरणं ह्याचं अतिशय गरजेचं आहे. मी माझं सांगायचं काम करते, मी काही सेल करत नाहीये, पण मला माहिती आहे काय आहे, तुमचा विश्वास आहे, म्हणून विश्वासानं मी तुम्हाला सांगत आहे की हे सगळं वापरणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कामामध्ये बिझी राहाल पण तब्येतीकडे दुर्लक्ष कराल, जेवणाकडे दुर्लक्ष कराल आणि त्यामुळं तुमच्या ह्याच्यावर तब्येतीवर बघा कंटिन्यू लोक कॉल करतात आणि मग माझी चिडचिड होते. तर त्यामुळं तुमच्या तब्येतीवर काहीतरी विपरीत परिणाम होईल. त्यासाठी आपल्या खानपानाकडे व्यवस्थित लक्ष द्या. ना जादा ना कमी. जास्त खाल्लं तर पोट बिघडायची शक्यता आहे आणि कमी खाल्लं तर अशक्तपणा यायची शक्यता आहे. अशा सिच्युएशनमध्ये आता तुमची रास आहे. तर ट्रेस घेऊ नका, जेवण व्यवस्थित करा, वेळेत करा, म्हणजे पित्त या गोष्टींचे कुठलेही त्रास तुम्हाला होणार नाही. त्याचप्रमाणे बहीण, आई, आत्या या ज्या स्त्री लोक, आपली पत्नी या ज्या स्त्री लोक असतील त्यांना काही ना काहीतरी गिफ्ट द्या, म्हणजे शुक्र मजबूत होतो. गिफ्ट देताना चांदीची वस्तू, मेकअप, कपडे या गोष्टींकडे थोडंसं जास्त लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला हा त्रास होणार नाही, शुक्र मजबूत राहील. काय करायचा आहे उपाय तुम्हाला, तर या सोमवारी तुम्हाला उपाय करायचा आहे की एक मुठभर तांदूळ तुम्ही रविवारी झोपताना डोक्याखाली ठेवा, म्हणजे आपल्या उशाजवळ ठेवा, बेड जवळ ठेवा. तुमचा ओरा किती असतो मी सांगितले, 1 फूटभर आपला सगळा ओरा असतो, त्या फुटावर कुठंतरी तुमचा हे ठेवा, ते तांदूळ ठेवा. काय या फोनला करायचं, लोकांना का नाही कळत? लाईट नाहीये मी तरी व्हिडिओ करते, पण कंटिन्यू तुम्ही लोक फोन करत आहात. प्लीज असं काम करू नका की ज्यानं माझी पण लिंक तुटती आणि तुम्हाला पण त्रास होतोय. तर प्लीज असं करू नका. तुम्हाला उपाय होता की तांदूळ मुठभर स्टीलच्या वाटीमध्ये आपल्या ओऱ्याच्या आसपास झोपताना ठेवा. रविवारी ठेवा, सोमवारी ते पक्ष्यांना खायला घाला. पक्षी नसतील पाण्यात सोडा, जमिनीत पुरा, मुंग्या खाऊन जातील. आपली उजव्या हाताची मूठ एवढे तांदूळ ठेवा, म्हणजे हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल. युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल. ओम साईराम. सिंह राशीचं काय अवस्था चालू आहे हे सिंह राशीलाच माहीत आहे. पैसा पाणी भरपूर आहे, पण मानसिक स्थितीची पूर्ण डामाडोल झालेली आहे. त्यासाठी गरज आहे राशी ब्रेसलेट बरोबर मोती वापरायची किंवा आपलं जांभळं ब्रेसलेट वापरायची. त्यामुळं मानसिक स्थिती तुमची चांगली होईल. सूर्य, ग्रहांचा राजा सूर्य हा तुमचा असला तरी सुद्धा फक्त एक इगो अडवा येत राहणार आहे सारखा तुमचा, आणि तुम्हाला थोड्याशा दुःखांना तोंड द्यावं लागणार आहे. तर या गोष्टी थोड्याशा टाळल्यात तर बरं होईल. इगो बाजूला ठेवा आणि कामाच्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. सकाळी लवकर उठा, सूर्याला पाणी घाला. सिंह राशीला या उपायाशिवाय दुसरा कोणताही चांगला उपाय नाहीये की त्यांनी उठून पहिल्या किरणाला सूर्याला पाणी घालणं. या गोष्टी लक्षात ठेवा. नवीन व्यापार धंदा चालू झालाच असेल तुमचा, त्याकडे लक्ष लागेल, त्याला गिऱ्हाईक येतील किंवा धंदा व्यापार हा चांगल्या प्रमाणात होईल. स्त्री लोक यांनी थोडंसं लक्षात ठेवा की पिरियड या गोष्टींकडे थोडंसं लक्षात ठेवा की सिंह राशीच्या ज्या 35-40च्या पुढच्या स्त्रिया आहेत त्यांना पिरियड या गोष्टीवर थोडासा त्रास संभवतो. तर वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या, म्हणजे काही दुखणी अंगावर काढू नका गर्भाशयाची, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. चला, तुमचा एंजल नंबर आहे
1 आणि 8 हे 2 तुमचे एंजल नंबर आहेत. हे नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. आणि उपाय काय करायचा आहे, तर गाईला पालक खायला घाला, गाईला हिरवा चारा खायला घाला, देशी गाईला जे काही तुम्हाला सेवा करता येईल ती सेवा तुम्ही करू शकता. ओम साईराम. पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीला सिंह राशीनं सुद्धा ब्रेसलेट वापरायचं आहे. त्याशिवाय इगो आणि राग हा कमी होणार नाही तुमचा. त्यामुळं ब्रेसलेट जरूर 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 वापरा, राशी ब्रेसलेट. पुढची रास आहे कन्या. कन्या राशीला चांगला आठवडा आहे. प्रॉपर्टीची कामं होणार आहेत, खरेदी होणार आहे, भले ती सोन्याची असू दे नाही तर अजून कशाची असू दे. खरेदी करण्यासाठी, पैसा गुंतवायच्या खरेदी करण्यासाठी हा आठवडा तुम्हाला अतिशय उत्तम आहे. तर या आठवड्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टींची कामं करून घेऊ शकता. तुम्हाला शुभ वार्ता कळतील तुमच्या रिलेटिव्हकडनं, अगर मुलांकडनं, कुणाकडनं पण काही ना काहीतरी चांगलं तुमच्या कानावर यावेळी बातम्या येतील. आठवडा मस्तपैकी जाईल. आठवड्याच्या एंडिंगला कुठंतरी फिरायला जाण्याचा योग आहे किंवा फिरून या, म्हणजे तुम्हाला पुढचे दिवस चांगले जातील. किंवा देवाला वगैरे जाऊन या, जिथं तुम्हाला आवडत असेल अशा ठिकाणी नक्की जाऊन या, म्हणजे हा आठवडा कन्या राशीला सुद्धा छान जाईल. एंजल नंबर आहे तुमचा 2 आणि 3. उपाय काय करायचा आहे कन्या राशीला? उपाय आहे मंगळवारी जाऊन मारुती रायाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. लाडूचा किंवा जिलेबीचा नैवेद्य दाखवायचा आहे. कितीही असो ते तुमच्या बजेटप्रमाणे तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि बाहेर बसलेल्या सगळ्यांना तो वाटून टाकायचा आहे. आपण खायचा नाही, हाच या आठवड्यातला उपाय आहे. बापरे. तर चला, कन्या राशीच्या लोकांनी हा उपाय नक्की करा. मी खूप सारी डिस्टर्ब होत आहे. तुम्ही लोक फोन करत आहात. एक ताल असतो, सूर असतो, सरस्वती जिभेवर असते की ती तुम्हाला भविष्य सांगत असते. असं काही नाहीये की मी फार मोठं भविष्य लिहून ठेवते. पुढं पंचांग आहे माझ्या आणि त्यामध्ये मी एक ठोकताळा बांधून तुम्हाला व्यवस्थित भविष्य सांगत असते. पण असे मध्ये फोन आले की माझं सुद्धा सगळं हे होत आहे, तर प्लीज यार फोन नका कोणी करू. तर चला, पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशीला काय म्हणत आहेत तुमचे ग्रह सितारे हे आपण बघूया. तर तूळ राशीला या वेळेला, ज्या तूळ राशीला देवाबद्दल आकर्षण असतं, देवाचं काही पोथ्या वगैरे वाचू वाटत असतात कायमस्वरूपी, तर त्या आठवड्याकडे या आठवड्यामध्ये त्याकडं थोडंसं दुर्लक्ष होणार आहे. तूळ राशीला सुद्धा अतिशय ब्रेसलेट वापरायची गरज आहे. मध्ये मध्ये काय होणार आहे हे तर तुम्हाला मी कायमच भविष्यामध्ये सांगत राहणार आहे, पण ब्रेसलेट वापरणं अतिशय गरजेचं आहे. तर थोडंसं हे होईल. शेअर मार्केटमध्ये जे कोणी लोक असतील, फार सारी लोक तूळ राशीची शेअर मार्केटमध्ये असतात. शेअर मार्केट या वर्षी गुंतवाल तर पुढच्या वर्षी मिळणार आहे, असंच या वर्षीचं शेअर मार्केटचं भविष्य आहे. तर शेअर मार्केटचा राजा सुद्धा तूळ राशीच्या लोकांनी जरूर वापरा. त्याचप्रमाणे सावध व्यवहार करा. कोणतेही असो, शेअर मार्केटचे असू दे नाही तर कोणतेही व्यवहार असू देत, ते काळजीपूर्वक करा. एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर 10 वेळा, ती मोठी गाडी असू दे नाहीतर अजून काय असू दे, त्याचा विचार करूनच खरेदी करा, नाहीतर कुणीतरी फसवण्याची शक्यता दाट यामध्ये आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. त्यांचं मन अभ्यासामध्ये राहील आणि तब्येतही चांगली राहील. एंजल नंबर वापरायचे आहेत तुम्हाला 7 आणि 2. काय करायचं आहे? सोमवारच्या दिवशी मसुराची डाळ, सोमवारच्या दिवशी मसुराची डाळ महादेवाच्या पिंडीवर नेऊन अर्पण करायचे. थोडीशी चमचाभरच करा, वाया घालवू नका. कुठलाही देव म्हणत नाही की राणा वाया घालवा. तर हा उपाय आहे, तो उपायापुरतीच 5 बोटात बसेल एवढीशी डाळ महादेवाच्या मंदिरात, घरात नाही, मंदिरात जाऊन अर्पण करून या. म्हणजे या आठवड्यामध्ये जे काही वाईट घडणार असेल ते घडणार नाही आणि युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल. चला, पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीसाठी काय सांगत आहेत ग्रह सितारे? वृश्चिक राशीला सुद्धा
थोडंसं आपल्याला ब्रेसलेट वापरणं वगैरे या गोष्टीकडं दुर्लक्ष करत असतात किंवा हे लोकांना त्या आवडत नसतं. पण असं करू नका, यावर्षी तरी करू नका. राशीचं ब्रेसलेट जरूर वापरा किंवा मग तुम्ही नवग्रह चौकी, नवग्रहांचं काही ना काही करत राहा. म्हणजे तुम्हाला हा जो काही वर्ष पुढचं सुद्धा आहे ते व्यवस्थितरित्या जाईल. वृश्चिक राशीला या आठवड्यामध्ये जीवनसाथी बरोबर फायदा होऊ शकतो. म्हणजे कुणाची लग्न ठरवू शकतात, कुणाची भांडणं असली तर संपू शकतात, किंवा जर बिझनेस एखादा कोणाबरोबर चालू करायचा असेल तर तेही तुम्ही करू शकता. मैत्री, पती पत्नी या सगळ्यांसाठी, प्रेम या गोष्टीसाठी हा आठवडा अतिशय सुंदर आहे. लग्न नसतील ठरलं तर लग्न सुद्धा ठरू शकतात, स्थळं येऊ शकतात. फक्त डोकं शांत ठेवा, नाहीतर घरातल्यांवर नेहमीसारखी तुम्ही चिडचिड केली. वृश्चिक राशीचं एक गोष्ट आहे की ते करतात सगळ्यांसाठी, पण ते जेव्हा एकटे पडतात तेव्हा त्यांच्याकडं कोणीही ढुंकून पाहत नाही. हा त्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याचाच त्रास त्यांना होत असतो आणि त्यामुळं ते थोडेसे डिप्रेशनमध्ये जातात. तेच या आठवड्यामध्ये सुद्धा घडणार आहे, पण आपल्याला ते करायचं नाही. म्हणून उपाय करायचा आहे. घरातल्या गोष्टी घरात सोडा, कामावरच्या गोष्टी कामावर न्या. म्हणजे कामात चुका होणार नाहीत आणि बॉसचे जोडे तुम्हाला पडणार नाहीत. या गोष्टीची काळजी घ्या. ब्रेसलेट जरूर वापरा. बाहेरच्या भानगडींमध्ये पडू नका. फार मोठी सवय आहे तुम्हाला बाहेरच्या भानगडींमध्ये पडू नका. म्हणजे बाकी काही घडणार नाही. कुठं भांडणं लागली असली तरी सुद्धा तेरी भी चूप मेरी भी चूप करून पटकन तिथनं निघून या, नाहीतर उगाच बालंट अंगावर यायची दाट शक्यता आहे. एंजल नंबर आहे तुमचा 5 आणि 7. उपाय काय करायचा आहे तुम्हाला? तर उपाय करायचा आहे, सोमवारच्या दिवशी महादेवाला थोडासा गूळ नेऊन अर्पण करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे जे ग्रह आहेत, वाईट ग्रह जे आहेत ते खुश राहतील आणि युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल. ओम साईराम. पुढची रास आहे धनु रास आणि धनु राशीचा कोणी दुश्मन नाही, स्वतःच आपण दुश्मन आहोत हे लक्षात घ्या. जे काही दिवस धनुराशीवर येत आहेत ते दुसऱ्या कुणामुळेही येत नाहीये, ते तुमच्यामुळेच येत आहेत हे लक्षात ठेवा. धनुरास 7.5 मध्ये एवढी हे झालेली आहे नाही का, खूप मोठी 7.5 त्यांनी भोगलेली आहे आणि त्यामुळं त्याच वातावरणामध्ये चिडचिड करणं किंवा विचार करणं हे तुम्ही सोडत नाहीये. आणि इथं जिथं तुम्ही हे सगळे विचार सोडाल तिथनंच तुमच्या आयुष्याची दोरी ही बरोबर चालणार आहे. आणि त्यासाठी गरज आहे तुम्हाला राशी ब्रेसलेट वापरायची. नाहीतर धनु राशी स्वतःची स्वतः दुश्मन बनून अनेक गोष्टी यावर्षी करू शकते ज्या तुम्हाला करायच्या नाही आहेत, किंवा त्यातनं तुमचं वाईट होणार आहे अशा गोष्टी पण तुमच्या हातनं घडून जातील. तर कृपया राशी ब्रेसलेट वापरा आणि स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवा. जास्त करून धनु राशीची जेंट्स लोक जी आहेत त्यांनी स्त्रियांशी काही बोलताना, बाहेरच्या असू दे नाही तर घरातल्या असू दे, थोडासा विचार करा. कारण आपले राहू केतू पण खराब आहेत आणि त्यामुळं जर शिवीगाळ या गोष्टी, ड्रिंक या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात असतील तर त्यामुळं थोडासा त्रास तुम्हाला, थोडासा म्हणण्यापेक्षा फार मोठा त्रास तुम्हाला होणार आहे आणि या गोष्टी घडू नयेत. म्हणून उपाय करायचा आहे तुम्हाला. एंजल नंबर वापरायचा आहे तुम्हाला 2 आणि 6 हे 2 एंजल नंबर वापरायचे आहेत. आणि मध महादेवाला सोमवारच्या दिवशी नेऊन अर्पण करायचं आहे आणि डोकं शांत ठेवायचं आहे. मेडिटेशन करा, जे आवडत असेल ते करा, पण वाईट विचार, स्वतःचा दुश्मन बनणं, एकटं राहणं या गोष्टी टाळा आणि स्त्रियांचा अपमान करणं या गोष्टी सुद्धा टाळा. चला पुढची रास आहे ओम साईराम, मकर रास. मकर राशीला 7.5चा शेवटचा काळ चालू आहे. शनी ब्रेसलेट, राशी ब्रेसलेट अतिशय गरजेचं आहे. जर शेवटच्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला स्वतःमध्ये एवढी प्रगती करायची असेल तर राशी ब्रेसलेट वापरणं गरजेचं आहे. हनुमान चालिसा सोडायची नाहीये. बऱ्याच वेळा स्त्रिया विचारतायत की हनुमान चालिसा वाचली तर चालती का? चालती. कोणताही देवाचं नाव असं नाहीये की देव स्वतःच शिवशक्ती आहे, म्हणजे साक्षात कोण आहे? देवांचा देव महादेव आहे. ते स्वतः स्त्री आणि पुरुष यामध्ये विभागलेले आहेत. तर स्त्रियांना का चालत नाही? प्रत्येक ठिकाणी देवी, तुम्ही लक्ष्मी मातेला पूजू शकता,
तुम्ही सगळ्याची हे करता आणि मग स्त्रियांना कशासाठी हे हनुमान चालीसा म्हणायला कमी दर्जा आहे. हनुमान सुद्धा आपल्या आईवर किती प्रेम करत होते, त्यामुळे हनुमान चालीसा प्रत्येक स्त्री म्हणू शकते. फक्त हनुमानाला जाणं, शनीला जाणं हे तुमच्या इथं जे जे प्रकार असतील त्या प्रकारे करा. त्यामध्ये मी माझं नॉलेज कधीच सांगणार नाही हे करू नका किंवा ते करू नका. त्यामुळे हनुमान चालीसा म्हणायची अजिबात सोडू नका. मकर राशीची स्त्री पुरुष ब्रेसलेट जवळ बाळगा. सरकारी क्षेत्रामध्ये जे कामाला आहेत त्यांचं या आठवड्यामध्ये तुम्हाला हवं त्या ठिकाणी बदली होणं, प्रमोशन होणं, या ज्या गोष्टी हव्या आहेत त्याची सुरुवात तुम्ही करू शकता. म्हणजे 25 सालापर्यंत ते व्यवस्थित चालू होईल तुमचं. तुम्हाला कोर्ट कचेऱ्या वगैरे असतील तर या आठवड्यामध्ये विजय मिळू शकतो त्याच्यावर. असा हा चांगला आठवडा आहे. फक्त गोड बोलून लोकांकडनं कामं करून घ्या. कुणासाठी तुमचं मन, त्यांचं पुढच्यांचं मन दुखेल असं अजिबात काम करू नका. एंजल नंबर आहे तुमचा 8 आणि 6 हे 2 एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. त्याचप्रमाणे महादेवाला पिवळी फुलं नेऊन अर्पण करायची आहेत सोमवारच्या दिवशी. हा तुमचा उपाय आहे. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ रास सुद्धा शनीच्या महादशेमध्ये अडकलेली आहे अजून आणि झाली आहे सुटका 16 तारखेपर्यंत. त्यामुळं जाता जाता खूप वेळा मी सांगितले शनीची प्रिय रास आहे ती कुंभ रास. तुमचे जर कर्म चांगले असतील, कष्ट चांगले असतील आणि नशीब चांगले घेऊन तुम्ही आला असाल तर या 7.5 तुमचं चांगलं झाल्याशिवाय जाता जाता राहणार नाही. एवढे शनी महाराज कुंभ राशीवर कायमस्वरूपी खुश असतात. तर चला, काय होणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला अडकलेली कामातनं तुम्ही निघालेला आहात. मागच्या आठवड्यातच सांगितलं होतं मी की अडकलेल्या कामातनं निघाल, तर अडकलेल्या कामातनं आता निघाला आहात तर आता फोकस करणं आहे तुम्हाला या वर्षीचं की जाता जाता शनी महाराज तुम्हाला किती चांगल्या प्रकारे घडवतील, किती पैसा तुमच्याकडे येईल, किती नाती तुमच्याकडे येतील, किती प्रेम तुम्हाला मिळेल. या सगळ्या गोष्टीसाठी हनुमान चालीसा सोडायची नाहीये. मंगळवारी शनिवारी शनीला, मंगळवारी मारुतीरायाला जायचं सोडायचं नाहीये. डोकं शांत ठेवायचं आहे, तोंड शांत ठेवायचं आहे आणि फक्त कामावर फोकस करायचा आहे. तर लखपती बनण्यापासून तुम्हाला कुणी अडवू शकत नाही असे राहिलेले तुमचे 7.5 दिवस आहेत आणि त्यासाठी गरज आहे राशी ब्रेसलेट, शनी ब्रेसलेट वापरायची. तर ह्या दोन्ही ब्रेसलेटपैकी एक तरी ब्रेसलेट जरूर वापरा. त्यावेळी तुम्हाला त्याचे फायदे मिळतील किंवा वेळच्या वेळी तुम्हाला काय डिसिजन घ्यावा ही बुद्धी कायमस्वरूपी चांगली राहील म्हणून ब्रेसलेट वापरा. हे माझं तुम्हाला सांगणं आहे. एंजल नंबर आहे तुमचा 2 आणि 3 हे 2 एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. आणि काय करायचं आहे तर गरजूंना दान करा. जे गरजू असतील त्यांना किराणा दान करा, काहीही असो, वस्तू स्वरूपात दान करा. पैसे देऊ नका कोणाला, दिले तरी नोट देऊ नका कोणाला, चिल्लर द्या आणि गरजू लोकांना काही ना काहीतरी खायचे पदार्थ दान करा. चला, पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास. तर मीन राशीला काय चालू आहे, मागचा महिना भयंकर बेकार गेला होता मीन राशीला आणि यापुढं सुद्धा थोड्याशा पैशात कमी पडणार नाही. मनात जर आणलं तर हवा तेवढा पैसा कमवू शकता. एवढं तुमच्यामध्ये एनर्जी आहे, एवढी तुमच्यामध्ये ताकद आहे. शनी महाराज स्वतः खुश आहेत सध्या तुमच्यावर, त्यामुळं पैशाला कमी पडणार नाहीये. कमतरता होणार आहे ती तब्येतीची. त्यामुळं सगळ्यात मोठं गोष्ट आहे तब्येतीची काळजी घेणं. अचानक दुखापती होणं, अचानक ॲक्सिडेंट होणं, अचानक काहीतरी ताप येणं, अचानक एखादं ऑपरेशन निघणं, अचानक एखादा जुना आजार तोंडवर काढणं, या सगळ्या गोष्टी घडणार आहेत मीन राशीच्या बाबतीत. धंदा व्यापार असेल तो चांगला चालेल. नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते, प्रमोशन मिळू शकतं. पैसा, नोकरी, शिक्षण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतील. पण त्या चालण्यासाठी महत्त्वाची गरज आहे ती हेल्थ चांगली राहायची आणि तिथंच शनी महाराजांनी आता घाला घातलेला आहे. तर उपाय काय करायचा आहे तर हनुमान चालीसा रोज उठल्या उठल्या एकदा म्हटल्याशिवाय, ऐकल्याशिवाय
घराच्या बाहेर पडायचं नाही. शनिवार आणि मंगळवार लक्षात ठेवायचे. जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा शनी महाराजांना जाऊन या. राशीचं ब्रेसलेट जरूर वापरा, कारण अजून 5 वर्ष काढायची आहेत आपल्याला. शनींच्या 5पेक्षा पण जास्त वर्ष काढायची आहेत आपल्याला शनी महाराजांबरोबर. सत्य आहे, लाईट आली. तर त्यासाठी राशीचं ब्रेसलेट जरूर 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 वापरा, म्हणजे साडेसाती थोडीशी सुखकर जाईल. उपाय काय, नंबर काय आहे तुमचा? 99 दोन्ही वेळेला 9च नंबर तुम्हाला आहे आणि तो वापरायचा आहे तुम्हाला. काय करायचं आहे तर शुक्रवारच्या दिवशी एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन तिला गजरा अर्पण करायचा आहे. कोणतीही देवी असू दे, विठ्ठल रुक्माई असू दे, देवीचंच रूप आहे, तिथं जाऊन गजरा अर्पण करायचं आहे. लक्ष्मीचं मंदिर मिळालं तर खूप चांगलं. तुमच्या ग्रामदैवतेचं मंदिर असेल, काही असेल, कुठंही असेल तरी सुद्धा एक गजरा दान करणं हे अतिशय नेहून देवाला वाहणं हे अतिशय गरजेचं आहे. तर चला, कसा वाटला तुम्हाला बिना लाईटीचा आणि 100 जणांनी मध्ये मध्ये मला फोन केल्याचा राशी भविष्याचा व्हिडिओ हे मला जरूर सांगा. छान छान कमेंट करा. ब्रेसलेट घ्यायला विसरू नका. वरती दिलेल्या नंबरवरती अजून 8 ते 10 दिवसच ब्रेसलेटचं बुकिंग चालू आहे. तर जरूर आपल्या राशीचं ब्रेसलेट खरेदी करा. विचारा, जे नंबर अजून सेव्ह नाही आहेत त्यांनी सांगा सेव्ह करायला. तुमच्यापर्यंत मला पोचायला उशीर लागेल, पण तुम्हाला जानेवारी महिन्यात ब्रेसलेट हे जरूर मिळणार. 1 जानेवारीला उशिरा तुम्ही पेमेंट केलं तर 1 ते 30 जानेवारीपर्यंत तुम्ही ब्रेसलेट घालू शकता. फेब्रुवारीतले सुद्धा पुढचे 12 दिवस आहेत, पण सांगत नाही कारण मग माणसं आणखीनच निवांत होतात. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मला काळजी आहे तुमचे ब्रेसलेट तुम्हाला वेळेत पोचवायची. त्यामुळं थोडीशी श्रद्धा आणि सबुरी ठेवा, आनंद ठेवा. आनंदानं माझ्याशी बोला, म्हणजे मी तुमच्याशी पण आनंदानं बोलेल. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते, राशीचे ब्रेसलेट घ्यायला विसरू नका. सारिका लाईफस्टाईल बघायला विसरू नका. छोटीशी आशा बघायला विसरू नका. तिन्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपला परिवार अजून मोठा होईल. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.